बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कथा. अर्थ. विश्वासराव हॉस्पिटलमधील आपल्या अंथरुणावर डोळे मिटून पडले होते. हार्ट अटॅकची पहिली भीती आता ओसरली होती. घाबरलेले नातेवाईक घरोघरी पांगले होते. डॉक्टरांचे फायनल रिपोर्ट्स अजून आले नसले तरी संकट टळल्यासारखं होतं. रात्रभर झालेले जागरण आणि चिंताग्रस्त मनस्थिती यातून सावरून विश्वासरावांच्या पत्नीचा, सुमित्राबाईंचा आरामखुर्चीत डोळा लागला होता. किलकिल्या डोळ्याने विश्वासराव आपल्या पत्नीकडे पाहत होते. त्यांच्या त्या अश्राप चेहऱ्याकडे पाहून त्याही स्थितीत त्यांना हसू आलं. त्यांचं लग्न झालं त्याला आता 30 वर्षे उलटून गेली होती, तरी अजूनही तेव्हाचा निरागस भाबडेपणा त्याने अंगोपांगावर बाळगला होता. कधीकधी विश्वासरावांना वाटे, हा भाबडेपणा हा एक बुरखा असावा. सत्याकडे कानाडोळा करण्याचा हा एक सभ्य प्रकार आहे, एवढंच. गेल्या 30 वर्षात विश्वासरावांच्या परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला होता. एका सामान्य स्टेनोग्राफरचे ते एक उद्योगपती झाले होते. श्रीमंतीने दोघांचीही परिस्थिती बदलून टाकली. संपत्तीची झळाळी, तेज आणि चौकसपणा विश्वासरावाने अंगीकारला, तर स्वास्थ्य आणि सुखासीनता सुमित्राबाईंनी स्वीकारली. अगोदर त्या फारशा सुंदर नव्हत्याच, पण असलेला नेटकेपणाही त्यांनी श्रीमंतीत बुडवून टाकला. त्यांच्या प्रमाणाबाहेर स्थूल असलेल्या देहाकडे व गबाळ्या पोशाखाकडे विश्वासराव पाहतच राहिले. आणि का कोणास ठाऊक त्यांना रागिणीची आठवण आली. रागिणीच्या आठवणीने ते एकदम अस्वस्थ झाले. आज सकाळी वास्तविक ते मुंबईला जाणार होते. डेक्कन किनवर रागिणी भेटायला येणार होती. रागिणीची भेट त्यांच्या लेखी कधीच कळकट न होणारं अपूर्व असं मलमली वस्त्र होतं. नाजूक, स्निग्ध, मुलायम अशा तिच्या या दर्शनानं ते नेहमीच आपलं वाढतं वय आणि वाढती प्रतिष्ठा विसरत होते. गेली 3-4 वर्षे ते सैराटपणे या वादळात सापडले होते. त्यांच्या देहातला अणू रेणू त्या लवलवत्या तारुण्याने फुलून गेला होता. सर्वसामान्य व्यवहार आणि बंधनं यांची सुद्धा त्यांना भीती वाटेनाशी झाली. तशी स्त्री त्यांना नवीन नव्हती. आपल्या पत्नीवर ते कधीच संतुष्ट नव्हते. पत्नी म्हणून, सहचरी म्हणून, एवढंच नव्हे तर अंतरुणातील भागीदार म्हणून ती थंड होती. थंड असण्याचा तिला अभिमान होता. कुलस्त्रीने असंच वागायला हवं असं तिला वाटत असे. आरंभी विश्वासरावाने आपल्या साऱ्या हौसा, आवेग तिच्या ठाई झोकून दिले, परत भेटीची अपेक्षा न करता. पण मग त्यांच्या लक्षात आलं, हे सारे खेळ दोघांचे असतात. खेळातल्या साधनाची भूमिका स्त्रीनं घेतली की खेळातला रंग उडून जातो. मग चुरून मारून ते बाहेरच्या जगातून सुख मिळवण्याचा प्रयत्न करू लागले. या उपऱ्या सुखात क्षणाची धुंदी असते, नाही असं नाही, पण उंच गेलेल्या लाटा थंड होताच सारं सुख चिडीचुप्प होत असे. त्या उन्मत्त धुंदीची ओहोटी अधिकच क्लेशदायक होते. परंतु पुन्हा पुन्हा चाळवलेले मन सुखाचे नवनवे रस्ते शोधण्याचा यत्न करते आणि मग फसकतीचा अखंड खेळ चालू होतो. काल रात्री त्यांना झोपेतून जाग आल्यापासून आयुष्यातले काही उन्मादक क्षण आठवले होते, तुटक तुटक. जसजसे ते वैभवाची एक एक पायरी चढत गेले तसतसे त्यांच्या वाटेत वेगवेगळी आमिषे येऊ लागली. कधी रंगीबेरंगी, कधी सुगंधी, कधी मुसमुसलेली, कधी आसुसलेली. पण ही आमिषे जाणून बुजून रस्त्यात आलेली भुलावणी आहे हे त्यांनी जाणलं. सारे केवळ देह होते. आत्मा नसलेल्या ह्या केवळ शय्या होत्या असंच त्यांना जाणवलं. देहाचे प्रमत्त भोग तृप्त झाले, पण सहचरीची भूक मात्र अपुरीच राहिली. ही भूक फार जीवघेणी होती हे विश्वासरावांच्या लक्षात येऊ लागलं. कारण त्यांच्या मनस्वी वृत्तीला नानाविध कल्पना सुचत आणि त्या त्यांच्या मनातच विरून जात असत. स्नेहाच्या स्पर्शाने सुखाला पालवी फुटते आणि दुःखाचे पाय गळून पडतात. आणि तो स्नेह जर बुद्धिनिष्ठ असेल तर त्या सुखाला समाधानाची फळेही येतात.
विश्वासरावांच्या आयुष्यात लक्ष्मी आणि कीर्ती दोन्हीही भरभरून वाहत होत्या. त्यांना वाटे संपत्तीच्या स्पर्शाने आलेले हे मोठेपण लोक लाचारीच्या नजरेनं पुरेपूर निरर्थक करतात. ज्यांच्या डोळ्यात कसली मागणी नाही अशी विचारपूस आपल्याला भेटणार नाही का? 3-3.5 वर्षांपूर्वी अकस्मात त्यांच्या आयुष्यात रागिनी आली आणि इतके दिवस खोळंबून राहिलेले सुखाचे दरवाजे सताड उघडले. रागिनी आली आणि तिने आपलं आयुष्य केव्हा व्यापलं हेही त्यांना कळलं नाही. बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स पुरा करून ती एका सेमिनारला प्रशिक्षित विद्यार्थिनी म्हणून आली होती. विश्वासरावांचे त्या सेमिनारमध्ये भाषण होते. प्रौढ अवस्थेतही विश्वासरावाने आपलं तारुण्य टिकवलं होतं. नीटस कपडे, बुद्धीनं झाकाळलेलं व्यक्तिमत्व व धारदार बोचरे वक्तृत्व, यामुळे त्यांनी ती सभा तर जिंकलीच, पण रागिनीलाही जिंकून घेतलं. स्वतंत्र देशातील व्यापाऱ्यांनी आणि उद्योगपतींनीही सामाजिक करून मान्य केलं पाहिजे व सचोटी हे नैतिक मूल्य म्हणून नव्हे तर व्यवसाय मूल्य म्हणून पाळलं पाहिजे असा बाह्यता वृक्ष दिसणारा विषय त्यांनी प्रामाणिकपणे आणि रंजकपणे मांडला होता. लबाडी म्हणजे व्यापार ह्या रूढ कल्पनेमुळे संपत्तीबद्दल या समाजाला घृणा उत्पन्न झाली आहे, असा त्यांनी समारोप केला. या सभेत रागिनीनं विश्वासरावांचं मनपूर्वक कौतुक केलं. तिला राहवलं नाही म्हणून तिनं त्यांच्याशी हस्तांदोलनही केलं. आपल्या हातावरची तिच्या हाताची पकड अवाजवी घट्ट आहे हे ध्यानात येताच ते थोडेसे अस्वस्थ झाले. सेमिनार नंतरच्या वेळेला ती त्यांच्याशी बोलली नाही, पण जाताना म्हणाली, तुम्हाला उद्या संध्याकाळी वेळ असेल तर माझ्या घरी चहाला या. तिच्या डोळ्याला डोळा देताना विश्वासराव भांबावले व चटकन हो म्हणून गेले. 20-22 वर्षांची ती मुलगी आपल्याकडे पाहून छद्मी हसते आहे असे त्यांना उगीच वाटले. ते दूर वळणार एवढ्यात ती म्हणाली, तुम्ही येतो म्हणालात, पण माझा पत्ता कुठे घेतलायत? विश्वासराव अधिकच बावचळले. एवढ्यात तिनं आपली पर्स उघडली व एका कागदावर आपला पत्ता लिहून दिला. ती पत्ता लिहित असताना विश्वासरावांनी तिच्याकडे निरखून पाहिलं. सहजगत्या लक्षात येण्यासारखं तिचं व्यक्तिमत्व नव्हतं, पण एकदा का तिला निरखून पाहिलं की मग तिच्यावर नजर हलवणं कठीण होतं. सहसा दिसून न येणारा निरोगीपणा, डोळ्यातील लकाकी, अंगोपांगांचं सौष्ठव, कपड्यांचं साधेपण आणि उभं राहण्यात असणारी पुरुषी धिटाई सारच मजेदार. तिच्या बहुगोलात रुतलेल्या पोलक्याच्या काटाखाली त्यांची नजर अगदी सहज गेली आणि तिथून ती अगदी सहजगत्या सरकत तिच्या गळ्यापर्यंत पोचली. ती वाकून लिहित होती, त्यामुळे तिच्या मानेला बांधेसूद असा बाक आला होता. तिच्या लयदार हालचालीत ते उगीच चक्रावले. ते तिच्या मावसल वर्तुळात गुंतलेले असतानाच तिने चटकन आपल्या पत्त्याचा कागद हातात दिला. नको त्या ठिकाणी आपली गुंतलेली नजर तिच्या लक्षात आली. मग आपले पसरलेले हावरट भाव गोळा करताना त्यांची त्रेधा त्रिपीट उडाली. दुसऱ्या दिवशी वास्तविक ते परत पुण्याला यायचे होते, पण रागिनीचे आमंत्रण त्यांना मोह पाडित होते. ते तिच्या घरी गेले आणि त्यांनी दरवाजावरची घंटा वाजविली. दरवाजा उघडताच समोर आलेल्या स्त्रीकडे पाहून ते चकित झाले. त्यांनी तिला ओळखलंच नाही. त्यांना वाटलं ती रागिनीची धाकटी बहीण असावी. त्याने विचारलं, रागिनी घरी आहे? तेव्हा समोरची स्लॅक्स घातलेली मुलगी खदाखदा हसायला लागली. तिच्या डोळ्याला डोळा भिडताच त्यांच्या ध्यानी आलं की आपली फसगत झाली आहे. ती रागिनीच होती. काल साडीमध्ये केवढी तरी प्रौढ वाटणारी रागिनी आज कितीतरी अल्लड आणि लहान वाटत होती. तिने दार लावून घेतलं. ती म्हणाली, चुकलात की नाही? चुकलो बुवा. काल केवढी दिसत होतीस आणि आज? अहो, कालचीच मी आहे. साडीत काय आणि स्लॅक्समध्ये काय, रागिनी तीच. तो पावे तो दोघेजण दिवाणखान्यात आले होते. सुंदर तऱ्हेने सजवलेल्या दिवाणखान्याकडे विश्वासराव बघतच राहिले. येथे वैभवाची कोणचीच खूण नव्हती, पण कलाचातुर्य मात्र जाणवत होते. घरात कोण कोण असता तुम्ही? मी, आई आणि माझा भाऊ. आमच्या कुटुंबात आम्ही तिघच आहोत. वडील लहानपणीच वारले. भाऊ टूरला गेलाय आणि आई कामावर गेली आहे. ती रात्री परत येतात. घरात मी अगदी एकटी आहे. एकटी?
एकटी असं मुद्दाम कशासाठी सांगितलंस तू? कारण साधं आहे. काल एवढ्या लोकात तुम्ही चोरून माझ्याकडे पाहत होतात. नीटसं माझ्याकडे पाहता आलं नसेल तेव्हा आता खुशाल माझ्याकडे पाहू शकता, पाहायला मागू शकता. विश्वासराव एकदम चक्रावून गेले. ही मुलगी बोल्ड आहे की फ्लर्ट आहे याचाच त्यांना अंदाज येईना. श्रीमंत उद्योगपतींना नादी लावणाऱ्या अनेक स्त्रिया त्यांना माहीत होत्या, पण ही मुलगी त्यातली वाटत नव्हती. तुझ्या माझ्या वयात किती अंतर आहे हे तुला माहीत आहे? वयाचा काय संबंध आहे त्यात? नसेल, पण तुझी नीटशी ओळख नाही, पाळख नाही. जगात इतक्या चांगल्या वस्तू आहेत, त्या साऱ्या आपल्यासाठीच आहेत असं जर मानलं तर मामला कठीण होईल. म्हणजे मी चांगली आहे म्हणायची? असं मी अजून म्हटलेलं नाही. तर मग तूर्त मी म्हणते, तुम्ही एक फार चांगले कर्तबगार पुरुष आहात, देखणे आहात, विलक्षण बुद्धिमान आहात. समोरच्या माणसाला भारून टाकण्याची कला तुमच्याजवळ आहे. तुम्हाला मी यापूर्वी पुष्कळदा पाहिलं आहे आणि मला नेहमी वाटलंय पुरुष असावा तर असा. तुमच्या माझ्यात काहीच साम्य नाही. मी एक मामूली रूप असली बऱ्यापैकी भांडखोर मुलगी आहे. रुळलेल्या रस्त्याने जायला मला आवडत नाही. अशक्य तेच मिळवण्यात मला आनंद वाटतो. तिच्या बोलण्यात बरीच धिटाई होती. साध्या गोष्टी ती सांगत होती, धीटपणाने विचारित होती. ही धिटाई विश्वासरावांना परिचयाची नव्हती. तिच्या वागण्यात तारुण्य सुलभ कोटीबाजपणा व जीवनासंबंधीचा बेबंदपणा होता. ती अगदी सहजगत्या हात पुढे करी, असा हात पुढे करी की विश्वासरावांना टाळी दिल्यावाचून गत्यंतरच उरत नसे. तिच्या डोळ्यांत निमंत्रण होतं, पण ते निमंत्रण वासनेनं बरबटलेलं नव्हतं. विश्वासरावांनी संयमाची रेषा कुठे ओलांडली नाही, पण आपल्या हातून ती केव्हाही ओलांडली जाईल अशी त्यांना भीती वाटत होती. क्षणभर त्यांच्या मनात येऊन गेलं की रागिनी हेतू पुरस्सर तर आपल्याला चेतवीत नसेल ना. पण तिच्या बदामी डोळ्यात आणि कधीकधी स्तब्ध होऊन निरखत राहणाऱ्या मुग्ध सौंदर्यात त्यांना कपटाचा भाग दिसला नाही. ते कणाकणानं आपलं प्रौढत्व विसरत होते. तिच्या लागवी स्वरोच्चारात, कटाक्षात आणि प्रक्षोभक वाद पद्धतीत ते वाहत वाहत जात होते. 3-4 तास कसे गेले हेही त्यांना कळलं नाही. एवढ्या मोठ्या उद्योग समूहाचा मालक म्हणून जी जबाबदारीची जाणीव त्यांना वागवावी लागेल तिचा तर मागमूसही उरला नव्हता. आता एखाद्या बरोबरीच्या मैत्रिणीशी एखाद्या नवागत युवकाने जसं बोलावं ना, वागावं, तसं ते आपोआप वागू लागले. त्यांना तो अनुभव नवीन होता. त्या नव्या अनुभवानं ते सारखं पेटत होते. पुन्हा पुन्हा वर्तुळाकार संभाषण एका चैतन्यदायी आकर्षणाभोवती गुंतत होते. कुणी पुढाकार घेतला, कुणी साथ दिली, कुणी स्वामित्व गाजवलं हे त्यांना आठवत नव्हतं, परंतु त्याच्यातील दुरावा संपून गेला होता. मग पुण्याहून ते वारंवार तिच्यासाठी येत राहिले, तिला भेटत राहिले, तिच्या आवर्तात गुंतत राहिले. तिनं कधी काही सांगितलं नाही. अवाजवी खर्चाला तिनं सदैव विरोध केला. त्यांच्या स्नेहवस्त्राचे पदर हळूहळू घट्ट होत गेले. ती त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनत गेली. तिची नवनवीन रूपं त्यांच्या ध्यानात येऊ लागली. ती स्वाभिमानी होती, तल्लख होती. हे जाणवताच आपल्या संपत्तीचा व सत्तेचा दिमाग विश्वासरावाने कधी बरोबर बाळगला नाही. तिला आवडतात असे नक्षीचे रंगीत सुती, त्यांच्या वयाला विशोभित कपडे सुद्धा ते वापरू लागले. कधीही न आवडणारे हिंदी सिनेमाला ते जाऊ लागले. जुहूच्या वाळवंटातील भेळ खाऊ लागले. लोक काय म्हणतील याचं भय त्यांनी सोडून दिलं. खरं तर त्यांना ती सर्वार्थानं हवी होती, सखी म्हणून आणि पत्नी म्हणून सुद्धा. एकदा सहजगत्या संभाषणाच्या ओघात त्याने तिला, पुण्याला येतेस का असं विचारलं सुद्धा. तेव्हा ती निक्षून नाही म्हणाली. त्यांच्याशी वागताना ती अहंकाराचा तोरा मिरवीत नसे, पण कधी ते तिच्या स्वास्थ्याबद्दल चिंता करू लागले की ती चिडून जाई. तिच्या नोकरीसंबंधी एकदा विषय निघाला तेव्हा ती तिरसटपणाने म्हणाली, माइंड युअर ओन बिझनेस. तुमच्या शिफारशीची मला गरज नाही.
रागिणीला नेमकं काय हवं आहे याचा विश्वासराव पुष्कळदा विचार करीत, पण त्याचा शोध त्यांना कधी लागला नाही. कोणत्याही प्रकारानं तिला सहाय्य करणं त्यांना शक्य झालं नाही. कधी तिच्यासाठी किंमतवान प्रेझेंट्स विश्वासराव घेऊन गेले तर ती स्पष्टपणाने नाकारी. त्यावर संतापून विश्वासराव म्हणत, ही मी तुझ्यासाठी आणली होती, आता याचं मी काय करू? यावर मिस्किलपणे हसून ती म्हणे, तुमच्या बायकोला द्या. त्यावर आगतिक होऊन विश्वासराव म्हणत, बायकोला? त्यावर ती म्हणे, का? बायकोला दिलं म्हणून काय बिघडलं? बायकोला काही उंची अत्तर सैन साड्या वापरता येणार नाहीत की काय? खरं तर या वस्तूवर तिचाच अधिकार आहे. तो कसा? म्हणजे काय? ती तुमची लग्नाची बायको आहे, तुमच्या साऱ्या संपत्तीची ती मालकीण आहे. आणि तुझा काहीच अधिकार नाही? मुळीच नाही. केवळ तिच्याशी मी लग्न केलंय म्हणून मला माझ्या जीवाभावाच्या व्यक्तीला मला काही देता येणार नाही? न यायला काय झालं, पण अवाजवी चैनीच्या वस्तू मी तुमच्याकडून घेऊ शकत नाही. एक मित्र दुसऱ्या मित्राला देतो ते सारं तुम्ही मला देऊ शकता, ते मी प्रेमाने घेईन. पण मला जिंकण्यासाठी किंवा भुलवण्यासाठी श्रीमंतीचा उपयोग करू नका. विश्वासराव अवाक झाले. रागिनी याबाबतीत इतकी हट्टी का झाली हे त्यांना कळलं नाही. कोणालाही मोहात पाडतील अशा या सुंदर वस्तू सहजगत्या नाकारण्याचं कारण तरी काय? त्यांची बायको त्यांना आवडत नव्हती असं नाही, पण बायकोसाठी त्यांनी कधी अशी खरेदी केलेलीच नव्हती. बायकोचीही तशी काही कधी अपेक्षा नव्हती. चाळीतून आपण बंगल्यात राहायला गेलो यावर ती खुश होती. नोकर चाकरांनी घरातलं काम हलकं केलं यासाठी ती कृतज्ञ होती. विश्वासरावांच्या वैभवानं जी सामाजिक प्रतिष्ठा तिला मिळाली होती त्यात ती बुडून गेली होती. रागिणीच्या आणि विश्वासरावांच्या संबंधाचा तर तिने कधी चुकूनही उल्लेख केला नाही. तिला तो कळला असेल किंवा नसेलही, पण आपल्या नवऱ्यावर सर्वस्व ओतून टाकणारी अन्य कोणी स्त्री असेल याची मात्र तिला कल्पना नव्हती. आपल्या आणि आपल्या नवऱ्याच्या सांसारिक जीवनात काही उणीव आहे याचा तिला थांग पत्ता सुद्धा नव्हता. विश्वासरावांचे रागिणीशी काही झगडे झाले तर ते यावरूनच होत. याहून गंभीर झगडे कधी झालेच नाहीत. पण जरी झगडा झाला तरी बाकीचा सारा सहवासाचा आनंद ती बिघडू देत नव्हती. ती आणि विश्वासराव एकांतात असत तेव्हा सुद्धा पहिल्या भेटीप्रमाणेच पुढाकाराची उर्मी दोघांनाही. किंवा घडे ते जुळलेल्या तंबोऱ्याच्या सुरात गायकानं आपला स्वर मिळवावा इतक्या सहज. स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली माणसे सुद्धा परस्परांच्यात इतकी विलीन होऊ शकतात हा अनुभवच मुळी विश्वासरावांना नवीन होता. त्या अनुभवाची खोली गाठता गाठता त्यांच्या नाकी दम येत असे. प्रत्येक वेळी हा अनुभव काहीतरी नवा असे. 3 वर्षांच्या काळात त्या अनुभवाला मळकटपणा आला नाही किंवा त्याची गोडी उणावलेली नव्हती. केवळ तारुण्याच्या उन्मत्त सुगंधाचा हा अनुभव नाही, तर एका विमुक्त समाधीचा हा अनुभव आहे हे त्यांना सदोदित जाणवत होतं. तिच्या संगतीतून त्यांचा पाय निघता निघत नसे, पण तिने कधीही त्यांची गाडी चुकवू दिली नाही किंवा ठरलेले कार्यक्रम बिघडवू दिले नाहीत. केवळ या धुंद सहवासाचा सुगंध बंद खोलीतच पसरत नसे, तर त्यांच्या नानाविध व्यापात उद्योग व्यवसायात त्यांना तो जाणवत असे. कुणालाही जाणवावा असा बदल त्यांच्यात झाला होता. प्रौढत्वानं आणि वैभवानं येणारी सुस्ती केव्हाच अदृश्य झाली होती. त्यांच्या बोलण्यात चालण्यात एक नवी झळाळी आली होती. एरवी सावधगिरी म्हणून त्यांनी जे उद्योगविषयक निर्णय एरवी टाळले असते ते त्यांनी आता उमेदीने स्वीकारले. एवढंच नव्हे तर नेटकेपणाने पारही पाडले. व्यवस्थापकीय कौशल्य, दूरदृष्टी यांच्या बळावर तर ते आजवर मोठे झाले. पण आता त्यात साहसाचा आणि अचूकपणाचा भाग आला होता. गेल्या 2-3 वर्षात त्यांनी लक्षावधी रुपये मिळवले. मनोमन त्यांना हे कबूल करावं लागे की रागिणीने आपल्याला स्वतःच्या सौंदर्यात आणि लाघवात केवळ बुडवून ठेवलं नाही, तर आपल्यातील कर्तृत्वाला चेतना दिली आहे, पुरुषार्थाला आवाहन केलंय. म्हणूनच आपल्या हातून हे सारं घडलं. पण विश्वासराव अंतर्यामी कुठेतरी दुःखी होते. 4-2 तासांच्या सहवासावर किंवा प्रयत्नपूर्वक जुळवलेल्या एखाद्या रात्रीवर त्यांचं मन तृप्त नव्हतं.
हे चैतन्य जीवनाच्या सर्व प्रहरात आपल्याजवळ असायला हवं, पण ते तर आपण मिळवू शकत नाही, ही खंत त्यांना होती. या आपल्या संबंधाला अर्थ काय, असाही ते कधी कधी विचार करीत. पण तो अर्थ त्यांना लागण्यासारखा नव्हता. आजवरच्या त्यांच्या आयुष्यात बाळगलेल्या जीवन पद्धतीशी विसंगत असे ते वागत होते. त्यांना ते कळतही होतं. त्यातून त्यांना बाहेर पडताही येत नव्हतं आणि पडायचंही नव्हतं. हव्या त्या पद्धतीनं हे संबंध आपल्याला घडवता येत नाहीत, यामुळे कित्येकदा त्यांच्या सुखद संबंधाला तडे जाण्याची पाळी आली होती. परंतु त्यांच्या हातात याबाबत काही उरलेलं नव्हतं. ती सूत्रे रागिनीनं आपल्या हाती ठेवली होती. आपल्या मागे आपल्या या संबंधांची चर्चा चालत असणार हे त्यांना कळत नव्हतं असं नाही. मात्र याबाबत रागिनीला काही वाटत नाही, याचंच त्यांना आश्चर्य वाटत होतं. पुन्हा हे तिच्याजवळ बोलण्याची सोय नव्हती, हा आणखीनच एक तिढा होता. कालच्या आजाराने मनात इतके दिवस गुंतलेले अनेक प्रश्न एकदम आ वासून उभे राहिले. या आवाजात आपलं बरं वाईट झालं तर रागिनीला काय वाटेल, तिचं पुढं कसं होईल, आपल्याला तिला नुसतं भेटता सुद्धा येणार नाही, या विचारानं ते बेचैन झाले. खरं तर ते कृतार्थ आयुष्य जगले होते. मृत्यूचं त्यांना तसं भय वाटण्याचं काय कारण नव्हतं आणि त्या अर्थानं वाटतही नव्हतं. पण रागिनी हा असा एक मखमली रस्ता होता की मृत्यूच्या सीमारेषेवर उभं राहून सुद्धा त्या रस्त्याचा मोह त्यांना सुटत नव्हता. लोकांच्या लेखी ते 50 वर्षांचे होते. त्याने 30 वर्ष संसार केला, पण त्यांच्या लेखी त्यांचा खरा संसार 2-3 वर्षाचाच होता. इतक्या लवकर त्याची अखेर व्हावी याचं त्यांना भय होतं. त्यांना जगायची खूप खूप इच्छा निर्माण व्हावी आणि त्याच वेळा ते मृत्यूच्या अगदी शेजारी जाऊन उभे राहावेत, एवढंच त्यांना दुःख होतं. मृत्यूपूर्वी रागिनीची निदान एकदा भेट व्हावी एवढी त्यांची फार फार इच्छा होती. ती भेटली असती तर त्यांना तिला काही सांगायचं होतं. आजवर त्यांना ते सांगता आलं नव्हतं, पण आपल्या मृत्यूपूर्वी ती काही इथे येत नाही असं त्यांना वाटलं आणि त्या झोपेतून पुन्हा एकदा जागे झाले. त्यांना परिचित आवाज ऐकू आला, तोच चैतन्यदायी मल्हार आवाज, ज्या आवाजानं त्यांच्या आयुष्यातील अनेक मळकट वर्षे पुसून गेली होती. जो आवाज त्यांच्या विझत चालल्या पुरुषार्थाला पुन्हा चेतना देत होता. ज्या आवाजाचा दिलासा मृत्यूच्या संगतीतही मृत्यूला दूर रोखू शकत होता, तोच आवाज, तीच ती हृदयातून उमटलेली हाक. त्या हाकेची ते आज कितीतरी वर्ष वाट पाहत होते. रागिनीने सुद्धा एवढ्या उत्कट स्वरात आजपर्यंत अशी हाक मारलेली नव्हती. ती हाक केवळ कानाने ऐकता येत नाही, तर सारी गात्रे असुसून जाऊन या हाकेची वाट पाहत होती. या नश्वर जगाच्या पलीकडची ती हाक होती. ती हाक ऐकताच विश्वासरावांच्या डोळ्यांतून पाणी तरळलं. डोळे उघडून या आवाजाचा शोध घेण्याची त्यांची इच्छा होती, पण डोळे उघडतच नव्हते. डोळ्यातून पडणारी आसवं रोखावी अशीही इच्छा होती, पण हात उचलत नव्हता. त्या अनंतातून येणाऱ्या चिरतरुण हाकेला साथ द्यावी अशी इच्छा होती, पण तोंडातून हाक उमटत नव्हती. त्यांना अंग थरारून टाकणारा एक एक काममुक्त स्पर्श जाणवत होता, पण त्याला जबाब देण्यासाठी देह साथ करत नव्हता. विश्वासरावाने खूप धडपडून यत्न केला. होत नव्हतं ते बळ गोळा केलं आणि डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. आसवांनी भरलेली किलकिल्या डोळ्यांसमोर वाकून निरखत असलेली रागिनी त्यांना दिसली. रागिनीच्या डोळ्याला डोळा भिडताच त्यांच्या बधीर गात्राने एकदम हालचाल केली. त्यांना एकदम नवीन अवसान आलं. ते पुटपुटले, रागिनी, रागिनी, तू तू आलीस. विश्वासरावांना उत्तर ऐकू आलं नाही, पण कोणीतरी अंगावरून मोर पिसे फिरवल्याचा भास झाला. चिरपरिचित सुगंधानं त्यांची नासिका भरून गेली आणि मग विरघळून गेलेली चेतना परत येते आहे असं त्यांना वाटलं. त्यांनी पुन्हा डोळे उघडले. तो खरोखरच समोर रागिनी उभी होती. रागिनी त्याही अवस्थेत हसत होती. ते हास्य पाहून विश्वासराव सुद्धा ओठातल्या ओठात हसले. आपण मृत्यूच्या सावलीत असताना सुद्धा रागिनीनं हास्यानं स्वागत केलं, यामुळे त्यांच्याही मुद्रेवर एक झळाळी आली. ते म्हणाले,
केव्हा आलीस? कशी आलीस? पाखरांचे पंख लावून उडत उडत आले. केव्हा आलीस? ही आत्ताच. मला वाटलंच होतं की तूच असली पाहिजेस, त्याशिवाय मला जाग येणारच नाही. मलाही वाटलं होतं की तुम्हाला काही झालेलं नाही. मला पाहिलंच की तुम्ही एकदम बरे व्हाल. तुला कोणी सांगितलं? हो महाराज, आज तुम्ही मुंबईत येणार होतात. तुमच्या वेळा कधी चुकत नाहीत म्हणून मुंबईहून तुमच्या इथल्या ऑफिसला फोन केला. तेव्हा कळलं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात. हॉस्पिटलच्या औषधांचा तुम्हाला काही उपयोग नाही हे मला माहीत होतं. तुमचं औषध माझ्याजवळ आहे. चटकन टॅक्सी केली आणि आले निघून. तुला कुणी इथलं भेटलं नाही? भेटले, सगळेच भेटले. तुमचे डॉक्टर भेटले, तुमच्या मिसेस भेटल्या. तुला भेटली ती? काय म्हणाली? रागीने हसली. त्या काही सुद्धा म्हणाल्या नाहीत. मला पाहताच त्यांनी मला जवळ घेतलं, मला मिठी मारली. इथे मला घेऊन आल्या आणि मी आग्रह केला तरी इथे न थांबता बाहेरच्या बाकावर बसल्या आहेत त्या. खरं म्हणतेस? खोटं कशी सांगेन मी? मी कधी खोटं बोलेन तुमच्याशी? तसं नव्हे ग, पण ती तुला काहीच म्हणाली नाही? खरंच नाही म्हणाली. मी कोण ते सांगितलं, मला भेटायचंय असं सांगितलं आणि त्या मला वर घेऊन आल्या. तुझा तिनं राग केला नाही? मुळीच नाही. उलट मला पाहून त्या फार समाधानी दिसल्या. माझ्याबद्दल त्यांना माहिती आहे असं मला वाटतं. नसेल ग, तिला कोण सांगणार? असल्या गोष्टी कोणाला सांगाव्या लागत नाहीत. खरं म्हणजे तुम्ही होऊनच त्यांना सर्व सांगायला हवं होतं. मी? हो, तुम्हीच. तुमचे माझे संबंध ज्यांना कळले पाहिजेत अशा फक्त त्याच आहेत. पण हे मी तिला कसं समजावून सांगू? का बरं? मी तुम्हाला आवडले. तुम्हाला माझं फार आकर्षण आहे. मला सुद्धा तुमचं आहे. सर्वसामान्यतः नसतात तसे आपले सर्व संबंध आहेत. आपण भेटतो, एकत्र राहतो. यात इतकं लपवण्यासारखं काय आहे? चोरटेपणानं त्यांना कोणीतरी हे सर्व सांगण्यापेक्षा तुम्हीच सांगणं सोयीचं नव्हतं का? माणसं अपराधी वृत्तीनं एकमेकांना खरं सांगत नाहीत. परिणाम एवढाच होतो की माझ्यासारख्या तिराईत व्यक्तीवर मात्र अन्याय होतो. तो कसा? मी त्यांच्या सुखात वाटेकरी आहे हे त्यांचे दुःख मी समजू शकते. पण आपली फसवणूक व्हावी, आपली उपेक्षा व्हावी, आपणाला लुबाडलं जावं हे दुःख जास्त मोठं आहे. हे दुःख तुमच्या पत्नीला तुम्ही का दिलं? शिवाय तुमच्याकडून माझी कसलीही अपेक्षा नाही. नाही प्रतिष्ठेची, नाही सन्मानाची, नाही पैशाची, नाही मालकी हक्कांची. मी कटाक्षानं त्या सर्व गोष्टी टाळलेल्या तुम्हाला माहीत आहेत. निदान मी लुटारू नाही. मला तुम्ही आवडलात, हवेसे वाटलात. तुम्हाला मी मिळवलं, तुम्ही माझेही झालात. पण मी तुम्हाला माझ्या मालकीची वस्तू केलेलं नाही. तशी मी करणारही नाही. तुम्ही पुष्कळदा चिंतेत असता, हा विषय काढता, पण तो मी तुम्हाला काढू दिला नाही. याचं कारण तुमच्या कर्तबगार अशा संपन्न व्यक्तिमत्वाचाच फक्त मला स्नेह हवा आहे. त्यावर मी अगदी संतुष्ट आहे. माझ्याशी लग्न करायला तुला आवडणार नाही? तुम्ही अविवाहित असतात तर केवळ लोकव्यवहारासाठी मी त्याचा विचार केलाही असता. पण दुसऱ्याच्या हिरावून घेतलेल्या चोरीच्या वस्तू मिरवण्याची मला हौस नाही. तू कधी विचार केला आहेस का? हो, पुष्कळ. तुला काळजी वाटत नाही? मुळीच वाटत नाही. स्वतःच्या पायावर उभी असलेली मी एक स्वयंपूर्ण अशी स्त्री आहे. मी काही तुमची रखेली नाही. तुला तसं कोण म्हणतंय? तुम्ही म्हणाला नाहीत, पण तुमच्या वागण्यात असा भास असतो. तुम्हाला वाटेल आपल्यापेक्षा खूप लहान अशी तरुण मुलगी आपल्या प्रेमात पडली आहे.
ते आपल्या पैशाच्या लोभासाठी तिच्यासाठी काय वाटेल ते करायचं. थोडक्यात तुम्ही जो काही अन्याय केलात असं तुम्हाला वाटतंय ना, त्यांची तुम्हाला रुपये आणि पैमध्ये भरपाई करायची आहे. पण हे काही खरं नाही. तुमच्या माझ्या संबंधात न्याय अन्याय हे काही घडलंच नाही. एका ओहोळानं दुसऱ्या ओहोळात मिसळावं इतक्या सहजपणे तुम्ही माझ्या आणि मी तुमच्या आयुष्यात आलो. तुम्ही मला नादी लावलेलं नाही किंवा मीही तुम्हाला मोहात पाडलेलं नाही. एकमेकांनी एकमेकाला का आवडून घ्यावयाचं याचे काही रूढ संकेत आपण मोडले आहेत. पण म्हणजे काही अन्याय नव्हे. तुम्हाला उगीचच गिल्टी कॉन्शियस आहे. नाही, असं नाही. असंच आहे. मी जेवढा उन्मत्त आनंद तुमच्या संगतीत भोगते तेवढा तुम्हाला तो भोगता येत नाही. मला तुम्हाला नीट समजून सांगता येत नसेल, पण तुमच्या संबंधात या गोष्टीचा फार व्यत्यय येतो. असं म्हणतेस? हो. तुम्हाला आपल्या वाढत्या वयाचा बाऊ वाटतो. हा आपला प्रेमसंबंध अनैसर्गिक वाटतो. आपलं वागणं अनैतिक वाटतं. तुम्ही कुणीतरी फार शहाणे आहात, कुणालाही फसवू शकाल आणि मी म्हणजे कुणी एक अजाण मुलगी आहे जी सहज फसू शकते असं तुम्ही गृहीत धरलं आहे. तुम्ही आज आजारी आहात, भयग्रस्त आहात. तुमच्या मनात माझी चिंता आहे. माझ्या अन्याय झाला आहे या कल्पनेने तुम्ही शर्मिंदे आहात. पण खरं सांगू, माझ्यावर तुम्ही कसलाही अन्याय केलेला नाही. एका पराक्रमी पुरुषाला आपल्या बुद्धीने, रूपाने, लाघवाने, आपुलकीने जिंकून टाकणं यातच स्त्रीचं सार्थक नाही का? केवळ तारुण्यातला उर्मीमुळे एकत्र येणं यात विशेष काय आहे? तुम्हाला मिळवण्याची तुम्ही मला संधी दिलीत. माझ्या लेखी तुम्ही माझा सन्मान केला. पण मग माझ्या मृत्यूनंतर तुम्हाला काहीही होणार नाही. आणि झालंच काहीतरी तर असं समजू नका की मी रडत कुढत बसेन. खरंच मला तुम्ही इतकं काही दिलं आहेत किंवा मी तुम्हाला काही दिलं आहे की आता देणा घेण्यासारखं काही उरलेलंच नाही. तरी मी दुर्मुखलेली राहणार नाही. जे जे समोर येईल त्याला मी हसत मुखाने सामोरी जाईन. ही गोष्ट तर मी गृहीतच धरली होती की तुमच्यासारख्या माझ्याहून वयाने मोठ्या असणाऱ्या पुरुषावर मी प्रेम केलं तेव्हा आयुष्याचा काही काळ मला कदाचित एकटीने काढावा लागेल. पण माझी तक्रार नाही. या तुमच्या आजारात तुमच्या मनात मात्र कसली खंत ठेवू नका तुम्ही. विश्वासरावांच्या डोळ्यांतून अश्रू ठिबकले. तिच्या हातावरची पकड त्याने अधिकच घट्ट केली. त्यानं खूप बोलायचं होतं पण बोलण्याची इच्छा उरली नाही. आपले हिशेब आणि चातुर्य हे सार फुकट आहे हे त्यांच्या ध्यानात आलं. त्यांनी तिच्यासाठी तिच्या नावावर घेऊन ठेवले 1.5-2 लाख रुपयांचे शेअर्स ज्या पाकिटात होते ते त्यांच्या उशाखालचं पाकिट त्यांना टोचू लागलं. त्याने डोळे मिटून घेतले. त्यानंतरचे 1-2 दिवस विश्वासरावांची तब्येत सुधारत गेली. ती रागिणीच्या सहवासानं की वैद्यकीय उपचारानं हे सांगणं कठीण आहे. या आजारातून आपण उठणार असंही त्यांना वाटलं. रागिणी परत मुंबईला जाण्याची भाषा करू लागली. कितीतरी नानाविध गोष्टींची रंगवलेली संभाषणं तिच्या जाण्याचा विषय निघाला की तुटू लागत. विश्वासरावांच्या पत्नीच्या मुग्ध अबोलपणाने रागिणी सुद्धा अस्वस्थ होई. पण कधी कधी लाडीकपणानं त्या तिला जवळ घेत तेव्हा तो अस्वस्थपणा निघून जाई. दिवसाच्या कोणत्याही क्षणी जणू काही आत्ताच स्नान होऊन आल्याप्रमाणे प्रसन्न दिसणारी रागिणी हा सर्वांच्या कौतुकाचा विषय होई. पण विश्वासरावांची सुधारत चाललेली प्रकृती तिसऱ्या दिवशी अकस्मात बिघडली आणि विश्वासरावांना पुन्हा हार्ट अटॅक आला. आणि बघता बघता त्यांची प्राणज्योत मालवली. विश्वासरावांचं घरदार, नोकर चाकर सारी अपार दुःखात बुडून गेली. सारं घर रागिणीकडे बघत होतं. पण रागिणी मात्र खिडकीतून निरभ्र आकाशाकडे वेड्यासारखी पाहत राहिली होती. तिच्या डोळ्यांत पाण्याचे टिपूसही नव्हते. एवढंच नव्हे तर तिने साधा हुंदकाही दिला नाही. विश्वासरावांचे प्रेत हॉस्पिटलमधून हलवले तेव्हा उडालेल्या आकांतात रागिणीकडे कुणाचं लक्ष गेलं नाही. सारे लोक एकामागोमाग एक निघून गेले.
रागिनी मात्र एकटीच खिडकीपाशी बसून राहिली. डॉक्टरांनी तिला हलवून जागे केले, तिच्या खांद्यावर थोपटलं आणि ते म्हणाले, "यू आर ब्रेव्ह गर्ल." उत्तरादाखल ती केविलवाणेपणाने हसली. तिच्या डोळ्यातले वेडसर भाव डॉक्टरांच्या लक्षात आले. त्याने एका नर्सला तिच्याबरोबर दिले आणि तिला गाडीतून घरी पाठवले. गाडी चालू होताच रागिनी सावरून बसली आणि तिने ड्रायव्हरला गाडी स्मशानभूमीकडे नेण्यास सांगितलं. नर्सने तिचा हात दाबला. ती म्हणाली, "बायका स्मशानात जात नाहीत." रागिनीने उत्तर दिलं, "पण मी जाणार आहे. तुम्हाला यायचं नसेल तर तुम्ही उतरू शकता." गाडी स्मशानात जाऊन पोहोचली तेव्हा ड्रायव्हरने खाली उतरून दरवाजा उघडला. नर्स बाहेर उतरली. रागिनीनं बाहेर यावं म्हणून तिने रागिनीचा हात धरला, पण ती एकदम चपापली. तिने वाकून पाहिलं. रागिनी हालचाल करत नव्हती. तिने चटकन तिची नाडी पाहिली आणि ती ड्रायव्हरला ओरडली, "परत हॉस्पिटलमध्ये चल." ड्रायव्हरने वेगाने गाडी हॉस्पिटलकडे नेली. ड्रायव्हरने आत जाऊन डॉक्टरांना बोलावून आणलं. डॉक्टरांनी चटकन रागिनीची नाडी तपासली आणि लगेच त्यांच्या लक्षात आलं, हे पाखरू केव्हाच उडून गेले. ज्वालांच्या पायऱ्यांवरून, धुरांच्या वलयांमधून विश्वासराव येण्याच्या आत ही त्यांची प्रौढ मैत्रीण त्यांच्या स्वागतासाठी आधीच पुढे गेली आहे. डॉक्टरांना वाटले की ती ब्रेव्ह मुलगी, स्वयंपूर्ण मुलगी, स्वावलंबी मुलगी एवढ्यात कुठं अदृश्य झाली. जणू काही अर्थ संपताच पाठीवरच्या शब्दांनी स्वतःलाच पुसून टाकावं तशी. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.